चला नमस्कार, मी पी थोडं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जी भरती निघलेली आहे त्याचा नेमका सिलेबस काय आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ही महत्त्वाची वेबसाईट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची KDMC-government.in। खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सिलेबस फॉर KDMC। तक्रार स्थितीच्या खाली एक ऑप्शन आहे, त्याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक PDF जवळपास 9 पेजेसचं PDF ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जो सिलेबस आहे तो डिटेलमध्ये इथं मेन्शन केलेला आहे। तर हा आपण सिलेबस बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्या फार्मसी ऑफिसरसोबत किंवा बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासुद्धा सिलेबस काय होणार आहे तो सगळा आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करूया। त्यानंतर पहिल्यांदा फिजिओथेरपिस्टचा सिलेबस दिलेला आहे, त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आणि बाकीचे जे महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत ते दिलेत। आणि 2 नंबरला आपलं फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी, औषध निर्माता ही पोस्ट आहे, ज्याचा सिलेबस खाली डिटेलमध्ये मेन्शन केलेला आहे। पहिला पॉईंट जर आपण बघितला तर जनरल नॉलेज अशा पद्धतीनं दिलेलं आहे, तर ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये एलॅबोरेट करून सांगितलेलं नाही की इंग्रजीचे प्रश्न, मराठीचे प्रश्न किंवा GS GK मॅथ रिजनिंगचे प्रश्न अशा प्रकारे मेन्शन केलेलं नाही, जसं की मागच्या काही आपल्या आरोग्य विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये मेन्शन केलं होतं। तर हा जो सेक्शन आहे तुमचा जनरल नॉलेज, याच्यामध्ये कदाचित इंग्रजी, मराठी, GS GK आणि मॅथ रिजनिंगचे प्रश्न असू शकतात, तसं मेन्शन केलं नाही, फक्त जनरल नॉलेजचा एक पॉईंट म्हणून असं मेन्शन केलेलं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा जो ॲक्ट आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातील। हा नव्याने इथं जो आहे तो ॲड केलेला पॉईंट आहे। बाकी आरोग्य विभागाची सिलेबस कॉपी तुम्हाला मी सांगितली, DMARची सिलेबस कॉपी, त्याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची आलेली भरती त्याची सिलेबस कॉपी। तर या सगळं सिलेबस कॉपी जर आपण अभ्यास केला तर सर्व चा जो सिलेबस आहे तो जवळपास 99% सेम आहे। फक्त हा जर आपण सिलेबस जर इथं बघितला तर फक्त इथे काय नव्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा एक नवीन ॲड केलेला पॉईंट आहे। त्याचबरोबर शेवटला जर आपण बघितलं तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल हा एक पॉईंट ॲड केलेला आहे। हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी हे जे नवीन सब्जेक्ट नव्याने ॲड करण्यात आला त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते ॲड केलेत, जसं की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असेल, हा टॉपिक सर्व पोस्टसाठी ॲड केलेला आहे, लक्षात येते। आणि बाकी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महत्त्वाचं फक्त जनरल फार्माकोलॉजी टाकलेलं आहे, बाकी जे टॉपिक वाईज पॉईंट दिलेत की क्लिनिकल फार्माकोलॉजी असेल, न्यूरो असेल, हे पॉईंट दिलेले नाहीत, फक्त जनरल फार्माकोलॉजी म्हणून असा पॉईंट दिलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये। बाकी सिलेबस जो आहे तो 99% सर्व पोस्टचा सेम टू सेम आहे। त्याच्यानंतर जनरल फार्माकोलॉजी दिलेली आहे, जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग दिले, ड्रग डोसेस फॉर्म दिलेत, बायो अवेलेबिलिटी दिली, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन याच्यावरती प्रश्न विचारले जातील। त्याचबरोबर रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्माकोलॉजी, न्यूरो फार्माकोलॉजी, सायको फार्माकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी, फार्मसी इपिडेमिओलॉजी, त्याच्यानंतर डेंटल फार्माकोलॉजीवरती प्रश्न विचारले जातील। इंडियन फार्माकोपिया असेल, ब्रिटिश फार्माकोपिया असेल, जो की ज्युरिस्प्रुडन्स किंवा फार्मास्युटिक्समध्ये मोडल्या जाईल। त्याच्यानंतर फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, ज्युरिस्प्रुडन्सचे महत्त्वाचे 2 टॉपिक्स, त्याच्या महत्त्वाच्या अमेंडमेंट्स। फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कम्युनिटी फार्मसीमध्ये येईल, तो एक महत्त्वाचा टॉपिक। ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी कंट्रोल मॅनेजमेंट, डिप्लोमाचा सब्जेक्ट DSBM, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील। रोल ऑफ द हॉस्पिटल फार्मासिस्ट सोशल फार्मसीमध्ये येईल। कम्युनिटी फार्मसी महत्त्वाचा विषय, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील। त्याचबरोबर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसइन्फेक्शन अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज्ड इन अ फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल, त्याच्याबरोबर EDL ECL महत्त्वाच्या ह्या 2 लिस्ट याच्यावरती प्रश्न विचारले जातील। आणि शेवटी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल, हे महत्त्वाचे 2 पॉईंट नव्याने ॲड करण्यात आले, सांगितले मी, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट। बाकी सेम टू सेम सिलेबस जसा DMARला, आरोग्य भरतीला आणि नवी मुंबई महानगरपालिकेला आहे तो सेम टू सेम सिलेबस इथं दिलेला आहे। अशा प्रकारचा हा सिलेबस होता आपला औषध निर्माण अधिकारी, फार्मसी ऑफिसर, औषध निर्माता। त्याच्यामध्ये पूर्ण ह्या ज्या नोट्स आहेत याच्यामध्ये आपण शॉर्ट नोट्स थेरी जी आहे ती माझी रेडी झालेली आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिसचे MCQ आणि आतापर्यंत या टॉपिकवरती PYQमध्ये किती प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा PYQमध्ये कशा प्रकारचे प्रश्न फ्रेम झालेले आहेत, असा पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये रेडी झालेला आहे। फक्त एक शेवटची प्रूफ रिडिंग चालू आहे, 5 ते 8 दिवसामध्ये ही पूर्ण सिलेबस जी आहे पूर्ण रेडी होईल। आणि हा पूर्ण सिलेबस तुम्हाला आता या कल्याण डोंबिवलीसाठी असेल, त्याचबरोबर आरोग्य विभागाची भरती असेल, नवी मुंबई महानगरपालिकेची भरती असेल, DMARची भरती असेल, अशा 3 ते 4 भरतीसाठी जो कॉमन सिलेबस आहे तर तो तुमचा सिलेबस या आपल्या नोट्समधनं, PYQमधनं किंवा MCQचे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे त्याच्यामधनं कवर होईल। 7 ते 8 दिवसामध्ये जेव्हा ही
अपडेट पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मी त्याचा रिव्ह्यू अवेलेबल करून देईल. बाकी फार्मसी ऑफिसरच्या सोबतच कुष्ठरोग तंत्रज्ञ लेप्रसी टेक्निशियन असेल त्याचा सिलेबस खाली दिलेला आहे. स्टाफ नर्सचा सिलेबस दिला आहे. एक्सरे टेक्निशियनचा. अशा जवळपास जेवढ्याही वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या पूर्ण पोस्टचा जवळपास बघितल्याप्रमाणे 21 अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्याचा सिलेबस 9 पेजेसमध्ये तुम्हाला इथं दिलेला आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम आयडियल फार्मसी कोचिंगवरती शेअर करत आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्याही पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात, जेही तुमचं क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीनं तुम्ही अप्लाय करू शकता. फॉर्म कसा अप्लाय करायचा स्टेप बाय स्टेप पूर्ण गाईड तुम्हाला लाईव्ह ॲप्लिकेशन करून मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. जर आतापर्यंत ॲप्लिकेशन केलं नसेल, फॉर्म फिलअप केला नसेल तर मागचा व्हिडिओ बघून तुम्ही लाईव्ह ॲप्लिकेशन करू शकता. कोणत्याही पद्धतीची अडचण तुम्हाला येणार नाही. बी फार्मसीविषयी सांगायचं झालं तर बी फार्मसीचे विद्यार्थी ज्यांना 4 वर्षाचा डिग्री झालेला आहे आणि ज्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे असे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. डिप्लोमासाठी तुम्हाला मी भरून दाखवलं की फॉर्म फिलअप करत असताना एरर येत आहे. बाकी काही या संदर्भात काही महत्त्वाची अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर ही PDF तुम्ही आपलं आयडियल फार्मसी कोचिंगचं टेलिग्राम चॅनल तिथून डाउनलोड करू शकता. तर आज फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.